हे बघा, जनरल साहेबांना चायनाबद्दल मूळ माहिती आणि त्यांची मानसिकता त्यानं कोरियामध्ये शिकली. आणि त्यांना नेहमी एक हुरहुर होती की खरा धोका भारताला पाकिस्तानकडून नाही, पाकिस्तानला आम्ही निपटू शकतो. पण त्यांना माहित होता की धोका आमचा चीनकडून आहे. Actually, General Thorat was highly recognized for his role in Korea. जनरल थोरात जेव्हा कोरियातून परत येत होते तेव्हा अमेरिकन आर्मीने त्यांना ऑफर दिले की आम्ही तुम्हाला फ्लाय करतो भारताला. तर ते म्हणले नाही, मी माझ्या जवानांच्या बरोबर जाईल. आणि ते समुद्रमार्गे आले. पहिल्यांदा ते मद्रासमध्ये डॉक केलं आणि त्यानंतर तिथून ट्रेन घेऊन दिल्ली रेल्वे स्टेशनला आले आणि सगळे प्रोटोकॉल तोडून पंतप्रधान त्यांना भेटायला आले होते. तर ही नेहरूंचा मोठेपणा असेल की ते रिसीव्ह करायला. How was your relationship with your father-in-law? How you interact with him? But he was always, like he said, a very soft-spoken person. He was not like a typical, very loud voice, very forbidding, that kind of an army person. What one has an image like that in mind, not at all. In fact, a very gentle, very soft-spoken, and very much independent person. He used to go to the railway station, do his ticket booking. He was managing the bank accounts of all his children. ज्या दिवशी ह्या महालक्ष्मीनं ठरवला की ह्याला लिहायलाच पाहिजे त्या दिवशी मी लिहीन. जोपर्यंत ह्याच्यावरून प्रेशर येत नाही तोपर्यंत ती राहणार नाही. नमस्कार. सकलमच्या या विशेष पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या पॉडकास्टमध्ये आपण पाहणार आहोत एका आगळ्या पुस्तकाविषयी आणि त्या पुस्तकातल्या आगळ्या कहाणीविषयी. हे पुस्तक आहे लेफ्टनंट जनरल S.K.P. थोरात यांचं आत्मचरित्र माझी शिपाई आहे. त्याचं नुकतंच पुनर्प्रकाशन जनरल थोरात यांचे चिरंजीव डॉक्टर यशवंतराव थोरात आणि त्यांच्या स्नुषा सौ उषा थोरात यांनी केलेलं आहे. आणि त्या पुस्तकाविषयी एकूणच महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्याच भारतामध्ये, कारण ते इंग्रजीतही नुकतंच प्रकाशित झालेलं आहे, त्याच्याविषयी एक चर्चा. याचं कारण हे पुस्तक अशा एका काळाची कहाणी सांगतं जेव्हा भारत नावाचा आपला देश प्रजासत्ताक म्हणून उभा राहत होता. आणि त्या काळामधलं मुलकी नेतृत्व, त्या काळातलं लष्करी नेतृत्व, त्यांच्यातले ताण, त्यांच्यातले संघर्ष आणि एकूणच देशामध्ये असलेली अस्वस्थता, या सगळ्याचं प्रतिबिंब या कथेमध्ये घडलं आहे. थोरात साहेबांविषयी यापूर्वी खूप वेळा लिहिलं बोललं गेलेलं आहे. हा एक अपवादात्मक माणूस होता की ज्याच्या आयुष्यात असे 3 सन्मान आले की फार क्वचित किंवा कदाचित हा पृथ्वी तलावाचा एकमेव माणूस असेल की ज्याच्या आयुष्यात अशी 3 सन्मान आले. त्या सन्मानांविषयी मी सुरुवातीला सांगतो आणि त्यानंतर आपण या पुस्तकाच्या तपशिलाविषयी बोलूया. एक तर थोरात साहेब, जनरल थोरात कोरियाच्या शांतता मिशनवर होती आणि तिथून परतल्यानंतर दिल्लीच्या विमानतळावर त्यांचं खुद्द पंतप्रधान नेहरूंनी स्वागत केलं होतं. अशा प्रकारचा अपवादात्मक सन्मान फार क्वचित कोणाला मिळाला असेल. त्यानंतर ते जपानमध्ये असताना जपानच्या लष्करानं त्यांना गाडाव पाठवून दिला आणि त्यांच्यासाठी जपानमध्ये जे कधी होत नाही ती जपानच्या रस्त्यावरची वाहतूक थांबवली गेली. हा एक आगळा सन्मान त्यांच्या आयुष्यामध्ये आला. आणि तिसरा सन्मान त्यांच्या निधनानंतरचा. कोल्हापूरचे छत्रपती कधीच स्मशानात जात नाहीत, पण थोरातांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांचा सन्मान म्हणून छत्रपती स्मशानात गेले. असे 3 अपवाद ज्यांच्या वाट्याला आले असे जनरल थोरात. त्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे, त्याच्याविषयी या पुस्तकात उल्लेख आहेत. पण ते उल्लेख करतानाही त्यांनी अतिशय संयतपणे केलेले आहेत. त्यामध्ये स्वतःचा मोठेपणा कुठेही जाणवणार नाही अशा पद्धतीनं ते केलेले आहेत. आणि एका हातानं जवळपास स्वातंत्र्याच्या थोड्या आधीच्याही आणि त्यानंतरच्या सुमारे 25 वर्षाची कथा हे पुस्तक सांगतो. तर थोरात साहेब आणि थोरात मॅडम, तुमचं स्वागत आहे या पॉडकास्टमध्ये. माझा आपल्याला पहिलाच प्रश्न असा आहे की मी जे 3 प्रसंग सांगितले जी, तर या प्रसंगातून थोरात साहेब या पुस्तकात कसे व्यक्त होतात? म्हणजे शेवटचा प्रसंग तर या पुस्तकात नाही आहे, तो आपल्या आठवणीतला आहे, पण यातून थोरात साहेबांचं व्यक्तिमत्व कसं उलगडतं? मला वाटतं की जनरल साहेब फार विनम्र माणूस होते आणि त्यांना कधीही आवडायचं नाही स्वतःबद्दल बोलायचं. आणि आमच्या सगळ्या मुलांचा प्रॉब्लेम होता त्यांच्याशी की तुम्ही स्वतःबद्दल सांगा. ते सांगायचे इतके अगदी निरपेक्षपणे, जशी ते त्यांची काय इन्व्हॉल्वमेंट नव्हती. पण हे खरं आहे की पंतप्रधान त्यांना रिसीव्ह करायला गेले होते.
पण एअरपोर्टवर नाही. कारण जनरल थोरात जेव्हा कोरियातून परत येत होते तेव्हा अमेरिकन आर्मीनं त्यांना ऑफर दिले की आम्ही तुम्हाला फ्लाय करतो भारताला. तर ते म्हणले नाही, मी माझ्या जवानांच्या बरोबर जाईल. आणि ते समुद्रमार्गे आले. पहिल्यांदा ते मद्रासमध्ये डॉक केलं आणि त्यानंतर तिथून ट्रेन घेऊन दिल्ली रेल्वे स्टेशनला आले आणि सगळे प्रोटोकॉल तोडून पंतप्रधान त्यांना भेटायला आले होते. ह्याची पार्श्वभूमी ही की दोघांना स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात एकामेकाबरोबर काम केलं होतं. विशेषतः त्यांचे जवळचे संबंध आले जेव्हा NDAला स्थापन केलं. तेव्हा जे कमिटी केली तेव्हा त्याच्यात नेहरू एक होते जे फार इंटरेस्ट घेत होते त्या कमिटीमध्ये. तर ही नेहरूंचा मोठेपणा असेल की ते रिसीव्ह करायला आले. दुसरं जो प्रसंग आपण सांगितलाय तो इंटरेस्टिंग यासाठी आहे की दुसरा महायुद्ध संपल्यानंतर काही वेळासाठी त्यांना मलयाचा डेप्टी कमांडर म्हणून नियुक्त केला गेला. तिथं पहिल्या दिवशी जेव्हा ते इथं गेले तेव्हा त्यांना बघितलं की जो माणूस त्यांच्या समोर आला तो पळत आला आणि त्यानं जपानी आर्मीच्या ब्रिगेडियरचा रँक घातलं होतं. तर थोरातांनी त्यांना विचारलं की बाबा तुम्ही पळत का आलाय, यू कुड हॅव मार्च्ड. तर ते म्हणले नाही साहेब, हे सुप्रीम कमांडर माउंट बॅटनचे ऑर्डर्स आहेत. काय घडलं माहीत नाही, पण त्या संध्याकाळी थोरात गेले आणि आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं की साहेब हे बघा, मी इथं भारताचा सिनियर मोस्ट कमांडर आहे आणि माझ्या जवानांना हे आवडणार नाही ज्या तऱ्हेनं आम्ही ह्यांच्याशी वागतोय. तर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांना सांगितलं थोरात, देन व्हॉट अबाउट दोज पीपल, हाऊ दे ट्रीटेड अस इन दी वॉर. तर ते म्हणले साहेब तो भाग वेगळा आहे, तो लढाईचा काळ होता आणि भारताची परंपरा आहे लढायचं तर पूर्णपणे, आणि एकदा युद्धविराम झाला की त्यानंतर आमचं काही लेणं देणं नसतंय. काय घडलं माहीत नाही, पण 3-4 दिवसानंतर ऑर्डर्स आले आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा गेले ते तर तो माणूस चालत आला, त्याने सलाम केला आणि भारतीय आणि जपानी अगदी विशेष इमोशन दाखवत नाहीत, एवढंच म्हणाला की कर्नल, आई अँड माय कंट्री विल नॉट फॉरगेट दिस. संपली. काही वर्षानंतर त्यांना कोरिया पाठवा लागला आणि आई गेल्या होत्या जपानला, तर त्याला भेटायला एक 4 दिवसाची सुट्टी घेऊन साहेब गेले आणि जेव्हा हॉटेलातून बाहेर पडले तेव्हा बघितलं की ट्रॅफिकला थांबवला. आता जनरल साहेब काय ह्याच्यातनं इम्प्रेस होणारे नव्हते. ते म्हणले काय आहे हे, ADCला सांगितलं तर चौकशी कर. ADC म्हणाला की जपानचा सर्वात मोठा मान हा असतो जेव्हा कुठल्या तरी माणसासाठी ट्रॅफिक थांबवला जातो आणि तेही टोकियोचा ट्रॅफिक. तर एक असं घडलं, ते जपानींचा सांगण्याचा एक प्रकार होता की आम्ही विसरलं नाही जे तुम्ही केलं होतं. आणि शेवटचं की जेव्हा आत्ताचे विद्यमान छत्रपती कोल्हापुरात आले तेव्हा ते युवराज होते आणि थोरल्या महाराजांना जनरल साहेबांच्याकडे त्यांना पाठवलं की तुम्ही जनरल साहेब तुम्ही यांना वाढवा. तर छत्रपती दररोज यायचे आणि बुद्धिबळ खेळायचे, चर्चा करायचे. जेव्हा जनरल साहेब वाढले तेव्हा छत्रपती स्वतः चालत स्मशानात गेले आणि प्रेस वॉज व्हेरी कन्सर्न की तुम्ही 300-400 वर्ष जुना प्रेसिडेंट का तोडलाय. आणि त्यावेळी छत्रपती एकच वाक्य म्हणाले आणि त्याने बंद केलं की मला हे विचारू नका की मी हे का केलंय, मला फक्त हे विचारा की मी कोणासाठी केलंय. तो ही 3 प्रसंग आहे पवारसाहेब. मी आता या थोरात साहेबांच्या आयुष्यातल्या इतरांना वाटणारा सगळ्यात जो फॅसिनेटिंग पार्ट आहे तो चीनचं युद्ध. तो खरं तर सगळ्यात फॅसिनेटिंग आहे म्हणायचं काय नाही, त्यापेक्षा खूप गोष्टी त्यांच्या लष्करी करिअरमध्ये घडल्या आहेत. पण हा असा भाग आहे की ज्याच्याविषयी भारतातल्या प्रत्येक माणसाला एक सल आहे. तो सेम आहे की आम्ही जी आहे झालेल्या आहे त्या भारताचा पराभव होता, हा एक सल आहे. आणि दुसरा सल असा आहे की जनरल थोरातांचा योग्य सल्ला त्यावेळच्या मुलकी नेतृत्वानं म्हणजे प्रामुख्यानं
पंतप्रधान पंडित नेहरू आणि संरक्षण मंत्री मेनन यांनी ऐकला नाही, इग्नोर केला. तर या सगळ्या घटनाक्रमाकडे आपण कसं पाहता, म्हणजे तो एक महत्त्वाचा चॅप्टर आहेच, पण तो का केला नसावा नेहरूंनी, आणि त्याच्याविषयी जनरल साहेबांनी ज्या पद्धतीनं ते व्यक्त झाले आहेत, कारण त्यांनी जो लाल किल्ला एक्सरसाइज केला आहे तो खरं तर मिलिटरी प्लॅनिंगचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. म्हणजे त्याच्या सगळ्या डॉक्युमेंटमधून जाण्याची संधी मला मिळालं. तर किती मेटॅक्युलसली प्लॅनिंग करता येतं आणि कसं अँटिसिपेट करता येतं की कुठंपर्यंत शत्रू येऊ शकतो, कुठं आपण रोखू शकतो, या सगळ्या अतिशय तपशीलवार डिटेल्स थोरात साहेबांनी दिले आहेत. आणि असं झाल्यानंतर सुद्धा युद्ध झालं आणि त्या युद्धाचा परिणाम आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर हे कसं घडलं याकडे जनरल साहेब कसं बघत होते आणि एक स्टुडंट ऑफ हिस्ट्री म्हणून तुमचा याच्याकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह आहे. सर, मला असे वाटते आज ज्याला आपण अरुणाचल म्हणतो तो त्या काळातला नेफा. जेव्हा जनरल साहेब त्या काळी, आज ईस्टर्न कमांड आणि सेंट्रल कमांड हे दोन वेगळ्या कमांड आहेत. त्या काळी एक कमांड होती, ईस्टर्न सेंट्रल, एक आर्मी कमांडर होता अँड इट वॉज द बिगेस्ट कमांड. जेव्हा ही कमांड जनरल साहेबांना देण्यात आली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की बाबा नेफामध्ये तर आर्मीचा काही रोल नाही, नेफा आसाम रायफलच्या खाली आहे आणि जर काही कमी जास्त घडलं तर देश हा विचार करणार नाही की आसाम रायफल होती का कोल्हापूर रायफल्स होत्या, ते आर्मी कमांडरला धरणार की तुम्ही तिथं असताना कसं झालं. हे बघा, जनरल साहेबांना चायनाबद्दल नील माहिती आणि त्यांची मानसिकता त्यानं कोरियामध्ये शिकली आणि त्यांना नेहमी एक हुरूर होती की खरा धोका भारताला पाकिस्तानकडून नाही, पाकिस्तानला आम्ही निपटू शकतो, पण त्यांना माहित होता की धोका आमचा चीनकडून आहे. म्हणून त्यानं आपल्या स्वतः गेले, पाहणी केली, डॉक्युमेंट्स रिलाय केले, विचार केला आणि त्यानं एक ठरवलं की नाही, पहिली तीन गोष्टी करायला पाहिजे. एक, नेफाची जबाबदारी आर्मीला दिली पाहिजे आणि तशी शिफारस त्याने तिमायाला केली. सुरुवातीला मान्य केली गेली नाही, नंतर मान्य केली गेली. दुसरं, त्यानं टोपोग्राफी, ज्याला जिओग्राफी आपण म्हणतो, त्याचा अभ्यास केला आणि त्याच्यावरनं त्यांचा निष्कर्ष असा होता की चीन ठराविक जाग्यातूनच येणार आहे. तिसरा निष्कर्ष असा होता की सरहदपर्यंत चीनच्या इन्फ्रास्ट्रक्चर बांधलेले आहेत, पण त्या पासेसच्या खाली यायला चीन हेवी आर्टिलरी घेऊन येऊ शकणार नाही. चौथी गोष्ट की जर चीनचं आक्रमण झाला तर सुरुवातीला चीनचा विजय होणार. आणि यासाठी त्यानं पंडितजींना सांगितलं की साहेब, आपल्याला देशाला प्रिपेअर केला पाहिजे, देशाची मानसिकता ही प्रिपेअर करा की कुठल्याही हल्ला करणाऱ्याचा, आक्रमकाचा ऍडव्हान्टेज आहे. मग जनरल साहेब काय म्हणले, ठीक आहे, जर त्यांचा ऍडव्हान्टेज असला तर आम्ही त्यांना ये देऊ, त्यांची लाईन ऑफ कम्युनिकेशन तोडू आणि मग त्यांना लढा देऊ. बरेचशा लोकांना असा अंदाज बांधलाय की ही रणनीती थोरातांना सँडर्समध्ये शिकली किंवा अफगाणिस्तानमध्ये शिकली किंवा बर्मामध्ये शिकली. पण माझे मित्र कुणाल वर्मांचा एक वेगळा निष्कर्ष आहे. ते म्हणतात थोरात वॉज थिंकिंग लाईक ए टिपिकल मराठा की लेट द मॅन कम, शत्रूला आत ये दे, ब्रेक हिज लाईन ऑफ कम्युनिकेशन अँड देन गिव्ह हिम बॅटल. आणि थोरातने जे डिफेन्स लाईन उभा केली की आम्ही ह्या लाईनच्या पलीकडे त्याला जाऊ देणार नाही, ही त्यांचा मेन मुद्दा होता. ह्याच्यासाठी त्या काळी 50 कोटी लागणार होते आणि जेव्हा त्याने जाऊन 500 कोटी लागणार होते आणि जेव्हा त्याने जाऊन रक्षामंत्रीला सांगितलं, रक्षामंत्रीला की साहेब एवढे पैसे लागणार, रक्षामंत्री म्हणाले, जनरल, आय कॅन विन द चायनीज इन 500 वर्ड्स, व्हाय डू यू नीड 500 crores. तर ते काही मला वाटते पंडितजी ऐकायच्या मूडमध्ये नव्हते. एक अफवा अशी होती की त्यांना स्वतः नोबेल पीस प्राइज हवा होता. पण काही असू दे, पंडितजींचा ठाम मत होता की चीन आमच्यावर आक्रमण करणार नाही आणि तत्कालीन आर्मी कमांडरचा तेवढंच ठाम मत होता की चीन आक्रमण करणार आहे.
आणि जेव्हा ह्या आर्मी कमांडरला सांगितलं की तुम्ही सरहदवर चौक्या बांधा, आर्मी कमांडर म्हणले की मला जोपर्यंत लेखी ऑर्डर मिळत नाही मी अंमलबजावणी करणार नाही. आणि त्याने आपल्या पुस्तकात लिहिलंय की मला माहित होता की मेननमध्ये इतका नैतिक धाडस नाही की मला ते लिहून पाठवलं. ते असं आहे साहेब थोडक्यात. ते थोरात साहेबांचा किंवा थिमय यांचा त्याला पाठिंबा होता त्या प्लॅनला. तर तो सल्ला ऐकला नाही, त्यामुळं युद्ध झालं आणि त्या युद्धामधला पराभव होऊन आपल्याला माहिती आहे. मेनन यांच्याविषयी खूप याचे उल्लेख आहे आणि मेनन यांच्या त्या युद्धातल्या भूमिकेविषयी खूप चिकित्सा झालेली आहे. मेनन हा एक कॉम्प्लेक्स पासली येते बाय, ते बुद्धिमंत होते वगैरे वगैरे सगळं खरं आहे, पण त्यांचा लष्कराकडे बघण्याचा इतका पूर्वदूषित दृष्टिकोन का झाला असेल आणि त्यांचा कल कम्युनिझमकडे होता, ते या दुर्लक्षाचं कारण आहे असं वाटतं. पवार साहेब, माझी थिओरी आहे की त्या काळातले जे लीडर्स होते, एक सरदार पटेलना सोडून, एक सरदार पटेल आणि काही 4-5 लोकांना सोडून, त्यांना सगळ्यांच्या मनात होता की दिस इज द आर्मी ऑफ द ब्रिटिश, ओके, दिस इज नॉट ए नॅशनल आर्मी. आणि त्यांच्या मनात आर्मीच्या बाबतीत एक नेगेटिव्ह ओपिनियन होती. एक तर होतं की आर्मीचे जे ऑफिसर आहेत हे ब्रिटिश कस्टम फॉलो करतात वगैरे वगैरे, तो एक भाग होता. त्यासाठी मला वाटतं मानकेशांना नोटीसही दिली होती. जी जी, दॅट इज करेक्ट. आणि दुसरा भाग हे होता की आर दे रिअली ए नॅशनल आर्मी. ह्या प्रश्नावर कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये चर्चा करताना सरदार पटेल म्हणाले होते, जेव्हा हा प्रश्न उद्भवला की IAS, ICS आर्मी आणि ह्या लोकांना डिसबँड करून नवीन उभा करायचंय, तेव्हा सरदार पटेल फेमसली हॅड सेड की तो माणूस दॅट मॅन इज ए पुअर कारपेंटर, जो आपल्या अवजारांना दोष देतो. दोष आमचा आहे, आम्हाला वी शुड हॅव दी कॅपॅसिटी टू मेक यूज ऑफ दॅट. आता कोरियाच्या एकूण कोरियामध्ये जे काही जनरल साहेबांनी काम केलं त्याच्याकडे येतो. तर कोरियाचा संघर्ष प्रामुख्यानं नॉर्थ कोरिया आणि उत्तर कोरिया तयार झाला आणि त्यानंतर 2 फोर्सेस पाठवल्या, एक कन्सुलेट फोर्स अँड अनदर फोर्स कमिशन, ज्याचं थिमय्या नेतृत्व करत होते आणि कन्सुलेट फोर्सचं ज्यानं थोरात नेतृत्व करत होते. आता त्या कोरियातल्या त्यांच्या कामगिरीविषयी खूप चर्चा झाली आहे आणि दिस इज वन वर्क ही डन which is recognized by all the world, including UN and US and all this. So, how you assess his work? Is it completed, mission accomplished, or it is Actually, General Thorat was highly recognized for his role in Korea, and he was awarded the Ashok Chakra Class 2, which was the highest gallantry award in peacetime, and for a general to get that award is very rare. So it was for personal gallantry, and that was the very famous incident when Grewal had got caught in the prisoner of war camp, and our father-in-law went unarmed inside the prisoner of camp, and that's a well-known story. And I would urge all of you to read about that story, which is very interesting. But the broader question that you have raised is something that has sort of come to my interest. I want to, in fact, understand more about it. Is what, I mean, can we say that the NNRC, the Neutral Nations Repatriation Committee, which was constituted by the United Nations for ensuring peaceful repatriation of the prisoners of war who had been captured by both the sides, North Korea and South Korea, and quite a few of them were unwilling to go back to their own countries, mainly due to their brainwashing that they had received during the period of imprisonment or for whatever reason, or they were being threatened by their fellow prisoners not to opt for going back to their country. Whatever may have been the reason, and all these reasons have been analyzed by the general. The role of the Neutral Nation Repatriation Commission was to ensure
the peaceful repatriation. And there were 5 countries: Czechoslovakia, Poland, Sweden, Switzerland, and India was the 5th country. So the NNRC was headed by General Thimaia, and the custodian force of India was the executive arm of the NNRC, which was headed by General Thorat, because you needed a force to be able to ensure peaceful repatriation, as the prisoners were reportedly had become quite violent. Not only were they violent to anybody else entering into their prisoners of war camp, but they were also threatening each other, and there were rumors of murder and torture even within the prisoners of war camps. So this was a very sensitive and ticklish diplomatic and military situation that he had to face. And the whole objective of the United Nations was to ensure that the prisoners got a fair chance to exercise their decision, that it would be their decision and no one else's decision. In fact, before going there, he had issued a letter, he was advised to, and he issued a letter to all of them saying, we come in the spirit of peace, and we are not going to do any coercion, and that you will be allowed to exercise your choice, and we are in a free country and we have no sides at all. But letter apparently did a lot to infuse confidence, but still there was a lot of suspicion and mistrust in the minds of the prisoners. So there was an elaborate process of what were called explanations. Now these explanations were something that the United Nations felt every single prisoner had to be given, and without that they should not exercise their choice. And many of the prisoners did not want to go for the explanations. So if the custodian force role was to ensure that the prisoners were in fact had been subject to explanations, my father-in-law felt that there was a certain need for the threat of force being used. So and when that happened, there was actually a lot of agitation. So on one day they had to actually abandon the explanations. So similarly there was a constant concern, and in one case the Swiss and the Swedes, they actually said that you should not use force. Now if you have to make them subject them to explanations and they refuse to go, and you can't even force them to go, then how do you fulfill your role? So this was the dilemma, and the custodian force felt it was technically correct for them to refer back to India, to the NNRC, and through the NNRC came to the Indian Prime Minister, and the response that came back was, you cannot use force. So without the use of force, to be able to ensure that all these prisoners got their explanations, it was done under great pressure and difficult circumstances, almost impossible circumstances. So and that is what he writes about. He says that ultimately we could only do not that many people, and eventually the due date had arrived. By the time many of the prisoners had not been provided an explanation. So the NNRC and the CFI both decided that we will just, before the due date is finally over, we'll hand them back. And that is exactly what happened. So the completion of the explanations was never done, and in the meantime there was a lot of drama. But I think what strikes you as you read this particular section of the book is how impossible a task he was, and what he ultimately says is it failed. And it failed not because of the custodian force or the NNRC. It failed because each of the political powers were only wanting to save their own faces and only have their own prestige or whatever it is upheld. So it was it was almost as if it was a Cold War in a very hot situation that eventually led to the failure of this, and that was the real reason. जनरल थोरातांनी याविषयी खूप सविस्तर लिहिलं आहे, या कोरिया मिशनविषयी.
त्याचा ॲनालिसिस होत आहे. पण या पुस्तकात नसलेला जो भाग आहे की या मिशनविषयी अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष असं नावाने त्यांचं मत व्यक्त केलं आणि त्यासाठी एक पत्र लिहिलं. तर त्या पत्राविषयी आपण सांगा, कारण तो एक महत्त्वाचा हिस्टॉरिकल डॉक्युमेंट आहे. पवारसाहेब, हे पत्र आपल्याला कसं मिळालं मला माहीत नाही, पण मला ही परवा दिवशी मिळाला. कारण कौशिक म्हणून भारताचे एक राजदूत आहेत, ते जेव्हा जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये होते, JNU मध्ये होते, त्याने आपलं PhD केली. त्याने PhD आपली कोरियावर केली आणि त्या PhDचे 5व्या चॅप्टरच्या शेवटी त्याने हा पत्र पब्लिश केलाय, जे आयझनहावरच्या पत्रांच्या कलेक्शनमधून त्यानं घेतलंय. की आयझनहावरनं नेहरूंना पत्र लिहिलं की पंतप्रधान, तुमच्या देशाच्या NNRC आणि कस्टोडियन फोर्स तिमय्या आणि थोरात ह्या दोघांनी उत्कृष्ट काम केलंय आणि माझं आपल्याला अभिनंदन आहे आणि ह्यांना सर्वात उच्च मान द्यावा अशी माझी शिफारस आहे, असं त्यानं लिहिलं. शिवाय जेव्हा आयझनहावर विजयलक्ष्मी पंडितला युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीच्या फ्लोअरवर भेटले, तेव्हाही त्यानं वर्णन केलं जे, आणि त्यानं सांगितलं की मॅडम, मला ही जाणीव आहे की जी कामगिरी त्यांना दिली होती ही जवळजवळ अशक्य होती. या संदर्भात एक आठवण जनरल साहेबांनी या पुस्तकात लिहिली आहे की ते सँडर्सवरून परत येत असताना कैसे हिंद नौकेवर त्यांची भेट लाला लजपतराय आणि मोहम्मद अली जिन्नांसोबत झाली आणि त्या दोघांनाही त्यावेळेच्या अतिशय तरुण ऑफिसर्सने विचारलं की आम्ही ब्रिटिशांचं सैनिक असणार आणि आपण देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढतात, तर आम्ही करतो ती योग्य कॅरेज. ते झालं असं होतं पवारसाहेब, ही मुलं सँडर्समधून पास होऊन ऑफिसर बनून त्या बोटीवर होते. तिथं लाला लजपतराय आणि जिना भारतात परत होते आणि ह्या लोकांना प्रॉब्लेम व्हायला लागले, बाबा आम्ही चुकीचं केलंय, काय चुकीचं केलंय. सो दे अपॉइंटेड थोरात ॲज द लीडर की तुम्ही जाऊन विचारा. मग थोरात साहेब गेले लाजपतरायांच्याकडं. तर लाजपतराय त्यावेळी आपली पुस्तक माय इंडिया करेक्ट करत होते. ते म्हणजे काय आहे, तर त्याने सांगितलं की आम्हाला असं वाटतं की आमच्याकडनं चूक झाली आहे का. नाही म्हणले, लक्षात ठेवा, एक दिवस भारत स्वतंत्र होणार. ज्या दिवशी भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी आम्हाला तुमच्यासारख्या ऑफिसर्सची गरज पडणार. म्हणून ह्यांच्याकडून जितका शिकता येते शिका, कारण एक दिवस जे तुम्ही शिकाल आज ते तुम्हाला भारताच्या हितासाठी वापरावं लागेल. दिस इज दी. या युद्धानंतरचा जो दुसरा भाग आहे म्हणजे जनरल थोरात साहेबांच्या संपूर्ण चरित्रामध्ये मला असं वाटतं की ते स्वतःच्या स्वाभिमानाविषयी खूप जागरूक आहेत आणि ते अनेक ठिकाणी दिसते. तर हा त्याचा पीक पॉईंट आहे. ज्या पद्धतीनं त्यांना लष्करी सेवा सोडावी लागली, त्याच्या मागचं राजकारण वगैरे सगळं या पुस्तकात अतिशय छानपणे आलं आणि वाचकाने ते आवर्जून वाचलं पाहिजे. कशा पद्धतीनं पडद्यावर घटना घडत असतात, तर त्याच्यावर चांगलाच प्रकाश याच्यामध्ये टाकला आहे. तर त्यानंतर त्यांना एका टप्प्यावर असं वाटलं नेहरूंची भेट झाल्यानंतर की माझा सन्मान निष्ठुर झाला. हे पुन्हा एका टिपिकल मराठी माणसाचं लक्षण आहे की माझ्या स्वाभिमानाला ठेच पोचली आणि माझा स्वाभिमान निष्ठुर झाला. तर व्हॉट इज द स्टोरी बिहाइंड इट? स्टोरीज हे एक मुलगा म्हणून मी सांगू शकतो की उषाला मी किती रिपीट केलंय की आम्ही सगळे रात्री जेवायला बसलो होतो. फोन आला आणि मी ऑफिस एका कॉलेजला होतो त्या काळी. फोन घेतला आणि त्या काळी ते ऑपरेटर वगैरे असायचे. तर म्हणले लाईट मी कॉल आहे दिल्लीवर. ठीक आहे म्हणलं, द्या. कोण बोलतंय? ते जनरल थोरातांचं घर काय? हो म्हणलो. कोण बोलताय? म्हणजे मी जरा आवाज चढून बोल, यशवंतराव चव्हाण बोलतोय. माझ्या हातात खाली पडायचा राहिला होता. तेवढे जनरल साहेब आले आणि काय घडलं ते नंतर समजलं. पण ते होता असा की त्याला विचारलं की आपण दिल्लीला या. तर जनरल साहेब म्हटले की यशवंतराव, तुम्हाला माहीत आहे की मी जे काय पंडितजींना सांगेन की नेहरूंना सांगेन त्यांना आवडणार नाही. त्यांचं मत फॉर्म आहे
आणि माझंही मत तिथंच पण त्यांना सांगा दुसरं कुठलंही जनरल घ्या. मग यशवंतराव ते म्हणाले की मला पंडितजीने आपल्याला फोन करायला सांगितलंय. त्यांना शंका होती की जर त्यानं तुम्हाला फोन केला तर तुमचं उत्तर काय होईल. मग जनरल साहेब गेले तिथं. रात्री म्हणतात जेव्हा मी पोचलो तेव्हा उशीर झाला होता आणि पंडितजी बसले होते आपल्या टेबलावर, एका हातात सिगरेट आणि एका हातात कात्री, आणि ते सिगरेटला कट करत होते. आणि मग मी त्यांना विचारलं, डू माइंड इफ आय सिट डाऊन, डू माइंड इफ आय स्मोक. नाही नाही म्हणलं, जनरल हॅड अ सिगरेट. I asked him कि थोड़ा तुम तो उधर थे, ये कैसे हुआ? So he said, sir, why are you asking me this question? तुम्ही तुमच्या संरक्षण मंत्रींना विचारा ना हा प्रश्न. ते चिडले. ते म्हणले, थोरात, he is a intellectual giant. Why can't you get along with him? ते म्हणले, साहेब, गेट अलॉंग करायला माणसानं त्याचा आदर तर केलं पाहिजे, प्रेम तर केलं पाहिजे, निदान घ्यायला तर पाहिजे. म्हणजे मला तिघे लागू होत नाही, तर मी काय करू. तर म्हणलं, थोरात, तुम्ही महाराष्ट्रीयन लोक खेचरासारखे असताय, एरवी अगदी तुम्ही शांत असताय, एकदा पाय काय उभा राहिला मग तुम्हाला जगातील कुठली शक्ती हलवू शकत नाही. तर म्हणलं, साहेब, माणूस योग्य बाबतीत असं करत असेल तर ते चुकीचं आहे काय? नाही म्हणजे चुकीचं नाही थोरात, इट इज व्हेरी इरिटेटिंग. मग ते म्हणाले की मी हे कमिटीचं गठन करतोय राष्ट्रीय स्तरावर. मग त्याला आणि त्यांच्यापर्यंत तो थोरात साहेबांचा रिपोर्ट गेलाच नव्हता. नाही ते म्हणलं, वाय हॅव आय नॉट बीन शोन दिस रिपोर्ट. तर साहेब, मला हा प्रश्न कशाला विचारतो, त्याला विचारा ना. पण रिमेंबर वन थिंग, नेहरू कुड बी टेरिफिकली चार्मिंग वेन यू वॉन्टेड टू बी. त्यांना रेजिस्ट करणं इतकं सोपं नव्हतं जितकं वाटतंय. नेहरूंविषयी, मेनन यांच्याविषयी थोरात साहेबांनी या पुस्तकात सविस्तर लिहिलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी नेहरूंविषयी खूप अध्ययन आलेलं आहे. मेनन यांच्याविषयी ऑब्व्हियसली लष्कराशी त्यांचे संबंध बघता त्यांच्याविषयी लिहिताना थोडीशी हास्य येते, ते स्वाभाविक आहे. नेहरू, मेनन, बीजी कौर, प्राण थापर हे 4 लोक आहेत की ज्यांचा या सगळ्या चायना वॉर याच्याशी एक असा संबंध आहे की ज्याच्यातून हे सगळं घडलं. त्या संबंधांविषयी खूप ॲनालिसिस झालेलं आहे. पण जनरल थोरात आणि पटेल जी, तर या दोघांचे रिलेशन्स कसे होते? सर, he was actually very close to Patel. He was close to both. But पटेलांच्या बाबतीत ते एक नेहमी सांगायचं. He used to say he had only one objective in his mind. And that objective was what is good for my country. Everything else would come after that. He would never bother की हे जगाला काय वाटणार आहे, ह्याला काय होणार, त्याला काय होणार, देशासाठी चांगला आहे का नाही. आयडियालिस्ट होते. अगदी अगदी. अँड ही वॉज व्हेरी क्लिअर अबाउट दॅट. विथ उदाहरणार्थ, ही दोन, एक तर हे आहे त्याचा पाकिस्तान वाटणे करायचं. जेव्हा भारताची फाळणी झाली तेव्हा इंडियन आर्मी वॉज टू बी डिवायडेड in the ratio of 3 to India, 1 to Pakistan. आणि तो काम थोराताचे टेबलावर येऊन पडला. ह्याची अंमलबजावणी करत असताना पाकिस्तान आणि भारताचा युद्ध छिडला काश्मीरमध्ये. आणि ह्या बिचाऱ्या महाराष्ट्राला वाईट वाटू लागला की एका बाजूला तर आमची माणसं मरतात आणि दुसऱ्या बाजूला आम्ही पाकिस्तानला रसद पोचवतोय. ह्याच्यात कुठंतरी मला योग्य वाटत नाही. म्हणून ते आपल्या कमांडर इन चीफकडे गेले. कमांडर इन चीफने त्यांना स्पष्ट सांगितलं, हे आंतरराष्ट्रीय करार आहे, काही करता येत नाही, जावा आणि अंमलबजावणी करा. तरी यांचं समाधान झाला नाही. पटेलांच्याकडे गेले. पटेलचा पहिला प्रश्न होता, तुमच्या कमांडर इन चीफला माहीत आहे का तुम्ही इथं आलाय? नाही म्हणलं, साहेब माहीत नाही. मग हे इनसबऑर्डिनेशन होतंय का? नाही होतंय म्हणले. साहेब मग काय प्रश्न? तर म्हणले, साहेब असं आहे. आणि जनरल साहेबांनी सांगितलेल्या वाक्यावरनं जे मला आठवतंय ते हे आहे की जनरल,
आप होनहार अफसर हैं, आगे जाएंगे, लेकिन आपको राजनीति नहीं समझती। करार तो हमको करना है, उसका पालन तो होगा, लेकिन आर्म्स और एम्यूनिशन के बजाय अगर टेबल और कुर्सी भेजी तो क्या खराब। दिस वॉज पटेल, क्लासिक पटेल, की अजिबात हात न लावता प्रश्नाचं उत्तर द्यायचं. जेव्हा मोरारजी देसाई मुंबईचे मुख्यमंत्री झाले, मोरारजी देसाई बी मोरारजी देसाई दारूबंदी लागू केली. दारूबंदी लागू केल्यावर त्यानं मिलिटरीमध्ये एक्सटेंड केलं. मिलिटरीमध्ये एक्सटेंड केल्यावर मिलिटरी लढायला लागली. कागद जनसामान्यांपर्यंत पोहोचला आणि त्यांना समजलंच की याचं उत्तर काय आहे. मग अगेन ही आस्क्ड फॉर अ मीटिंग विथ मिस्टर पटेल, आणि पटेल साहब ने सांगितलं, जनरल मैंने तो सुन लिया है, बुधवार को कैबिनेट की मीटिंग है, आप कैबिनेट की मीटिंग में आइए. तो कैबिनेटची मीटिंग संपल्यानंतर त्यांनी सांगितलं, जनरल थोरात बाहेर आहेत, त्यांना बोलवात. आणि ते म्हटले, जनरल साहब आपने जो मुझे बताया था बता दीजिए. सो त्याने हकीकत पुन्हा सांगितली. हकीकत सांगितल्यावर पंडित नेहरू इमिजिएटली सेड की नाही नाही नाही, आपण आर्मीला एक्सटेंड करायला नको. तर सरदार म्हणले, मग आप एक लिख दीजिए. तर नेहरूने एक टेलिग्राम दिला. आता नेहरूने टेलिग्राम दिल्यानंतर एक चूक केली की ते पटेलना म्हणाले की आप भी देख लीजिए. पटेल ने टेलीग्राम वाचला, म्हणले, जवाहर इसमें दया बदल कर सकता हूं क्या मैं, तुम जरूर कीजिए. पहिला बदल केला होता, नेहरूने लिहिला होता टू मोरारजी देसाई, पटेलने ते कट केला टू चीफ मिनिस्टर बॉम्बे. आणि खाली तरी लिहिलं होतं पंडित जवाहरलाल नेहरू, ते कट केला आणि लिहिला प्राईम मिनिस्टर कन्वर्टेड a completely personal letter into an order of the government of India. So this is some of the things he was but both he and Patel agreed on one thing, that was the Chinese threat. Okay, Patel also was the same. Patel was same thing, both agreed on that threat. लष्करातली थोरात साहेबांची काही आहे त्याच्याविषयी पुस्तकात आहे आणि आपण मकापासून बोलतो आहोत. पण त्याच्या पलीकडं एक माणूस म्हणून त्यांचं कुटुंबातला वावर आहे म्हणून ही स्पेशली थोरात मॅडमना विचारू इच्छितो की हाऊ वॉज युअर रिलेशनशिप विथ युअर फादर इन लॉ, हाऊ यू इंटॅक्ट विथ हिम. Yeah, I came as a daughter-in-law in the family in 1973. So initially the apprehension was that whether they would give permission for us to get married. So that, of course, the only thing they said is that till both of you get confirmed in service, it is better that you don't get married. Now this posed a huge amount of anxiety to my parents, because I was living in Bombay and my parents were in Delhi and he was posted in Bombay. His parents were in Kolhapur. Any case, we had to do the waiting period because we met in 1972 and this was December of 1973 when finally they said, okay, little bit concession of 4 months. April 17th they wrote about the confirmation. So that was the initial thing. But he was always, like he said, a very soft-spoken person. He was not like a typical, very loud voice, very forbidding, you know, that kind of an army person, what one has an image like that in mind. Not at all. In fact, a very gentle, very soft-spoken and very much independent person. He used to go to the railway station, do his ticket booking. He was managing the bank accounts of all his children. And every time he would go to the bank, wait in the queue, I would go with him and he would never go, sidestep the queue, always wait and inquire at the inquiry clerk, never go to the manager's room. So all these things were very much a part of his, go to this cookery, chicken, poultry farm by himself. So he was a very independent sort of person. And I remember one early memories about fierce summer of Kolhapur. 3 o'clock in the afternoon, and you find
Daddy already going to the golf course to play golf at that time of the afternoon. So he was a very active person, very social person. A lot of people used to come and meet him. And he and my mother-in-law used to enjoy meeting people, hosting very nice dinners, and every, high tea was a very popular thing those days. And he was also writing. Towards 80s, he started writing the parts of this book. And those days, he used to read out parts of the book or make one of us read it out to the family. So we would also be able to, give that time it was more a listening mode. Later on, he wrote another book called Tiger Tin, which was about a little tiger who becomes an orphan in the Radhanagari forest. And then it's all about the story of, environment, nature, the encounters of that little, orphaned tiger in the very harsh environment that the tiger saw itself. So those books, that book also we all used to take turns in reading, and finally we did manage to publish it. But he was a very, very, what shall I say, gentle, humble, modest person, extremely good with people. Now, on one thing later on, as his illness, became more and he was not able to do all the kind of things he was doing, he slowly entrusted to me all those responsibilities. So I could officially became a secretary kind of to manage many of the financial matters and the bank issues, and he was extremely meticulous. I had not come across a more meticulous person. He had these huge registers, these green registers where he would have a due date register, he would have this and that, and complete record of every single thing. Extremely meticulous in the way he preserved his music, the way he preserved his weapons. I think my husband has taken it off. एक सांगतो पवार साहेब आपल्याला, तिथे म्हणणार तुम्ही इंटरप्ट करताय. एकदा डॅडींच्या रजिस्टर प्रमाणे आणि तिघं, कुसुम, कुमुद आणि मी, आमचा एक प्रॉब्लेम होता की ही इज मोर पार्शल टू हर देन ही इज टू अस. खरं आहे, तर तो शल्य आहे आमच्यात कुठेतरी. पण एकदा डॅडींच्या रजिस्टर प्रमाणे त्यांचा बॅलन्स अमुक होता आणि स्टेट बँकच्या रजिस्टर प्रमाणे त्यांचा बॅलन्स थोडा कमी होता किंवा जास्त होता, डिफरन्स होता काहीतरी. मग ही गोष्ट स्टेट बँकच्या मॅनेजरला सांगण्यात आली. तो म्हणला, जर जनरल साहेबांचा बॅलन्स अमुक असेल तर तोच काय बॅलन्स आपल्याच कुठतरी चुकलं. साहेब नाही चुकणार. The other thing I remember about him is that he used to never eat vegetables. Okay. He would hide away the vegetables in his plate somewhere, and only if there were potatoes and mutton he will Mutton no. never touch the vegetables, and it was always a battle between him and his dear wife. But I would say it was a very, very pleasant relationship, and he increasingly, trusted me when he was not well, talking to the doctors, interactions, in all those matters. त्याच्या पाठीमध्ये त्यांची भूमिका होती, त्यांची मुलं ढाळत. म्हणून त्यांनी म्हटलं की my direct choice. He has made in the book, जनरल साहेबांना बाकीच्या बाबतीत तुला माझी थोरली मुलीचं लग्न असं झाला, पण माझ्या बाबतीत जिथे देवा आले तर तेव्हा यशवंत मेड द राईट चॉईस. आताच मॅडमने मेन्शन केलं की त्यांचं म्युझिक आणि विशेषतः त्या पुस्तकात उठलेलं आहे की लखनौच्या उलदेविषयीचा त्यांचा म्हणजे त्यांची आस्था, हे मिलिटरीच्या पलीकडच्या अशा अनेक गोष्टींमध्ये त्यांना इंटरेस्ट होता असं त्या पुस्तकात दिसते. स्पेशली म्युझिक आणि उर्दू पोएट्री किंवा उर्दूविषयी ते मेन्शन करत आहेत, लखनौविषयी लिहित आहेत, उर्दूविषयी लिहित आहेत. तर त्याचा काही अनुभव तुम्हाला होता? म्युझिक, I think his knowledge of the rags. Okay. So it was not just a listening. He had developed a Yes. very because everything he studied, just like his passion for photography. He tried to teach both of us photography. How to you have to keep records.
You take a certain exposure, take a certain aperture, you describe what that scene is, take the light meter, adjust it, take the photograph, and then write down the outcome of that picture, so that you learn from your own records. Music also, it was like that. He had a lot of collection on the same rag, for example, and then to be able to play it one after the other. I mean, he was a, what shall I say, an extreme, and I think this is very evident in his book. Yes. If you go back to whether the Dalani operations or the subsequent, recce, plan, execution. Recce, even for LDA, that recce was very important. Everywhere, whether it was China, anything, you find again and again that pattern coming. And it is true in his personal life also. उषा तुला असं वाटत नाही का? See, after all, what was he? He was a boy from a simple Maharashtrian family. Right? And whatever, and at the end, that is where he started. At the end, he was hugely knowledgeable in Sanskrit, music, poetry, painting, art. आणि जर काय सांगायचं असेल त्यांच्याविषयी, he actually taught himself all that. He taught himself all that. स्वतःला त्यानं शिकवलं. अर्थात त्याने जेव्हा आम्हाला शिकवायचा प्रयत्न केला तेव्हा ते अयशस्वी ठरले. मला हे आहे, मला आठवलं एका कार्यक्रमात आपण होतो आणि तिथं एक तरुण गाणं म्हणत होतं आणि त्यानं त्या वेळेशी सुसंगत तयार म्हटला. त्या सगळ्या ऑडियन्समध्ये तुम्ही एकटेच होता की तुम्ही त्याला शाबासकी दिली. अख्खा संध्याकाळचे 5 वाजले. या भेवेचा राग तू म्हणतोयस. दॅट इज बॅड. सो He also was very fond of plays. He used to go regularly. बेलापूर में उन दिनों वो शुगर मिल में रेगुलरली. तीन मला आठवते ह्या खोलीत पु ल देशपांडे, ओके पेटी, हा, आणि पु ल बाजोबार जी सगळी लोक बसणार. पु ल देशपांडे, वसंत कानेटकर, आपले हे रणजित. त्यांची देसाई नाही, ही वॉज मैफल होती. पुन्हा मी एका CS तो हे सगळे तो की नागा बंडखोरीच्या संदर्भात जनरल साहेबांनी म्हणजे त्यांच्याकडे म्हटलं तो एक महत्त्वाचा भाग आहे. नागा इन्सर्जन्सी आपल्याला माहिती आहे की आपल्या देशातली ओल्डेस्ट इन्सर्जन्सी आहे. सुरुवातीपासूनची असली इन्सर्जन्सी असं म्हणता येईल. त्यानंतर ज्याला आपण नॉर्थ ईस्ट म्हणतो त्यातल्या बहुतेक राज्यामध्ये कधी ना कधी ते इन्सर्जन्सीचा प्रॉब्लेम झाला आणि तो विशिष्ट पद्धतीनं भारताने टॅकल करायचा प्रयत्न केला. जनरल साहेबांचा नागांच्या प्रश्नाशी भिडण्याचा जो अप्रोच आहे तो अप्रोच असं म्हणता येईल यासुद्धा इलेवन नाही. जे तर ते त्या ऑपरेशन्सकडे कसं बघत होते आणि त्यातलं काय आत्ता लागू शकतं. साहेब, मी एक सांगतो आपल्याला की जेव्हा जनरल साहेब लखनौला गेले, आम्ही नागा हिल्स त्यांच्या हातात खाली आला, the first person he met was a priest called Warrior Elvin. ओके वॉरियर एल्विन एक मिशनरी होते जे त्या भागात काम करत होते. आणि वॉरियर एल्विनचा म्हणणं असा होता की प्रत्येक समाजाची एक आंतरिक स्पीड असते डेव्हलपमेंटला एक्सेप्ट करायची. त्या स्पीडपेक्षा जास्त त्याला वाढवण्याचा प्रयत्न जर केला तर इट विल नॉट टेक इट. अँड आय थिंक हिज बेसिक फिलॉसॉफी केम एक दॅट नागाज शुड नॉट बी, की हे जे नॉर्थ नागाज म्हणण्यापेक्षा नॉर्थ ईस्ट जे प्रॉब्लेम्स आहेत हे त्यांच्या सामाजिक रचनेला समजल्याशिवाय सोडू शकत नाही तुम्हीच. दुसरं त्यांचं म्हणणं होतं की हे प्रश्न फक्त मिलिटरी म्हणून सुटणार नाही. आणि तिसरा प्रश्न होता की त्यांच्यासाठी डेव्हलपमेंट आणायला पाहिजे, पण ते कुठल्या टेस्टमध्ये आणली पाहिजे डिपेंड्स अपॉन देम. अँड लास्टली ही सेड दॅट देशात कसलेही इन्स्टिट्यूशन्स असतील आम्हाला ह्या ट्रायबल इन्स्टिट्यूशन्स रेकग्नाइज केले पाहिजे. ओके आणि कारण हे ट्रायबल इन्स्टिट्यूशन्स इतके स्ट्रॉंग आहेत
की त्यांच्याबरोबर तुम्ही लोकशाहीचा पगडा घातलात. हे ऑलरेडी दे आर डेमोक्रॅटिक, तर ह्यांना यूज करा. सो आय थिंक दिस वॉज द 4 पिलर्स ऑफ विच ही ब्रॉडली वर्कड. यूज ट्रायबल इन्स्टिट्यूशन्स, ब्रिंग डेव्हलपमेंट बट ॲट द रेट दे कॅन ॲब्झॉर्ब, आणि तिसरं की आर्मी कॅनॉट सॉल्व्ह ऑल द प्रॉब्लेम्स. And I think if you actually, it's just about 5-6 pages, but this chapter I would say is still relevant today. It's really about the Nagas and the points that Yeshwant just now made, and how they created. Now, for example, they say that after carrying out raids on local villages, the hostiles concealed their weapons and pretended to be loyal citizens. We were harassed by this handicap till we thought of grouping and barricading villages so that we could keep a watch on the movement of the inmates. So with the sanction and help of the civil administration, we evacuated isolated villages, and the grouped villages were stockaded as much for their own protection. So they were given the task, responsibility of protecting themselves, and that really worked. Although there was in the process a certain amount of weapons being taken away. So I think it was a very inclusive process, and realizing the fierce loyalty factor of these tribes, that was what was taken advantage of. आणि कुठेतरी पवार साहेब जे थोडा ऑल्दो ही वॉज हाडाचे सैनिक होते, युद्ध केलं, त्यांची माणसं मेली, त्यांनी माणसं मारली, पण कुठेतरी ही वॉज व्हेरी अनकम्फर्टेबल विथ व्हायलन्स. त्याच कष्टाला मी नव्हतो की ते जे युद्ध केलं तुम्ही म्हणाल तसं त्यांनी असं म्हटलं की माझ्या माणसांनी प्रतिपक्षाची माणसं मारली, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थापण मारली, म्हणजे रेकग्नाईज केलं. तसं असलं तरीसुद्धा 2 गोष्टी त्यांच्यामध्ये दिसतात. एक तर ते युद्ध संपल्यानंतर संघर्ष संपतो, आणि मग प्रतिपक्षाचा सैनिकसुद्धा तितकाच रिस्पेक्टेबल आहे असं मानलेलं आहे, हा एक भाग. आणि दुसरा व्हायलन्स संदर्भात त्यांचा युद्धातला व्हायलन्स त्यांना मान्य आहे, पण युद्धाच्या बाहेरचा विशेषतः फाळणी झाल्यानंतर दिल्ली आणि पंजाबात जो पार्टिशन व्हायलन्स ही वॉज हॉरिफाइंग. त्याविषयी त्याचे इतकं तीव्रतेनं लिहित आहेत, व्यथित होऊन लिहित आहेत की हा व्हायलन्स काही मान्य करण्यासारखं नाही. तर या दोन्ही गोष्टी म्हणजे युद्ध संपल्यानंतर सैनिकाचा सन्मान ठेव, हे आणखी एक प्रसंग आहे तो, त्यांनी त्या जपानी सैनिकाची तलवार घेतली आणि ती काय एक स्मारक म्हणून त्यांच्याकडे काय नाही, त्याविषयी पण ते लिहित आहेत की ही माझी विजयाची निशाणी नाही, की त्या सैनिकाच्या शौर्याची निशाणी आहे. खरं हे जे आहे हे मला वाटते इट इज मोर ह्युमन अप्रोच. तर हा जो आहे की व्हायलन्सकडे बघण्याचा त्यांचा अप्रोच आणि जवानाच्या प्रतिष्ठेकडे बघण्याचा, याच्याविषयी मला काय सांगता येईल? सर, आय डोंट नो वेदर युअर व्ह्युअर्स हॅव, त्यांच्या आयुष्यात एक प्रसंग घडला अँड इट चेंज्ड हिम फंडामेंटली. तो प्रसंग घडला बर्मामध्ये. बर्मामध्ये युद्धात एकदा एक बॅटल संपल्यानंतर त्यांना कॅम्प करायचं होतं. तर ती एक लहानशी अशी व्हॅली सारखी होती. त्यांनी लोकांना सांगितलं कॅम्प हिअर. लोकांना आपलं ते खळाला सुरू केला वगैरे वगैरे. संध्याकाळ रात्र झाली, रात्र होत होती, आणि त्यांच्या लक्षात आला की जापानीनं हारल्यानंतर जे पुढे गेले जपानी, त्यांना आपले मृतसवडी तिथं टाकलेले होते. आता काय करता येत नव्हतं, इट वॉज टू लेट. म्हणजे रात्रभर मी तिथं झोपलो. जाताना ते म्हणले मी एक जपानी पडलेला होता, मी त्याला इग्नोर केलास तर काय झालं नसतं, पण मी इग्नोर केला नाही आणि बघितला त्याच्या खिशात एक पाकिट होता, आणि त्या पाकिटात त्याच्या मुलीची फोटो होती, आणि म्हणले माझ्या पाकिटात माझ्या मुलीची फोटो. आणि म्हणले ते रात्रभर म्हणले मी त्या दिवशी विचार करत बसलो की युद्ध म्हणजे काय, मी का मारतोय ह्याला, ह्याचा माझा काय वैर आहे, आपण कशासाठी लढतोय. आणि म्हणले त्यानंतर माझी जेव्हा शुद्ध आली मला, तेव्हा माझा बॅटमॅन आला होता, साहेब चहा घ्या. त्यावेळी माझ्या लक्षात आला की माझा काही व्यक्तिगत मत असेल तर ह्या क्षणाला मला माझे 5,000 माणसं लीड करायचे आहेत. ह्यामुळे दॅट मॅन्स अप्रोच टू व्हायलन्स चेंज्ड.
कारण जेव्हा तुम्ही त्यांचा अफगाणिस्तानचा बघताय, ही सीम्स टू एन्जॉय फायटिंग विथ दी पठान्स. ही सीम्स टू बी एन्जॉय फायटिंग विथ दी पठान्स. त्याच ह्याच्यानंतर तो रामानंतर approach बदलली. बदलला माणूस. And even his book has been dedicated not to Indians, to ours and theirs. जेव्हा Very true, very true. सो हे रेस एकविसाव्या एका लष्करी जनरलनं दोन्ही बाजूच्या जवानांना शाबाशी दिली आहे डेडिकेट हा म्हणजे एक होना आहे त्या हाताने. यानंतर मला एक पुन्हा पर्सनल प्रश्न थोडासा आपल्याला विचारायचा जी. जनरल थॉट ॲज अ जनरल आणि SP थॉट ॲज अ फादर, या दोन्हीकडं तुम्ही कसं पाहता? साहेब, मी एक सांगू शकतो की it was not easy to be his son. It was very difficult. And it took me half a lifetime to establish my own identity and to understand that I don't have to compare myself with him or to her or anybody else. I am what I am. But in this सांगू शकतो, in my whole life मी कधीही असं बघितलं नाही की जनरल साहेबांच्या बोलण्यात आणि त्यांच्या वागण्यात फरक होता. दॅट इज वाय इट वॉज सो डिफिकल्ट टू लिव्ह अप टू हिम. की ज्या माणसात जो माणूस म्हणजे ज्याच्या बोलण्यात आणि वागण्यात तरी मात्र फरक नाही. सो आय वुड से ॲज अ फादर he set a very difficult example, but at the same time he set a very beautiful example. I think I should say something on this. Yes, please. Because it was very difficult. It was very obvious and very difficult. And you have seen this in the lives of so many great people and their sons. Right. That the pressure of being your father's son. And Comparison is a different thing. Just the pressure of being your father's son and you're imagining to yourself the expectations your father has of you and people have of you keeps on making you assess yourself in other people's eyes. And therefore to be able to conquer that fear in your own mind requires a lot of courage. Right. And I think that is what he has been able to overcome, that very difficult task of being his father's son. साहेब, आमच्या थोरली मुलगी आभा, ती आता इंग्लंडमध्ये शीज एकेकाळी ते राणी बरोबर काम करत होत्या. शी सेड आय लेफ्ट इंडिया टू गो टू इंग्लंड बिकॉज आय वॉन्टेड टू बी अवे फ्रॉम टू पेरेंट्स बोथ ऑफ whom were so successful. So Yes, that is the difficulty. so that is It's very difficult. थोरात साहेबांच्या आत्मचरित्राचं पुनर्प्रकाशन झालं त्या निमित्तानं कोल्हापुरात त्यांच्या वस्तूंचं एक प्रदर्शन भरवलं होतं. ते प्रदर्शन 2 दिवस चाललं. त्याची कोल्हापुरात खूप चर्चा झाली कारण त्या निमित्तानं एक वेगळाच खजिना कोल्हापूरचा मिळाला. तर ते प्रदर्शन भरवण्याची संकल्पना आणि त्यामागचे सगळे कष्ट हे उषा थोरात मॅडम यांचे होते. तर मी आय विल आस्क यू अबाउट दॅट एक्झिबिशन, व्हाय अँड हाऊ. हमने बुक रिलीज जो था अंग्रेजी का जो बुक रिलीज वो पूना में किया. पूना में हम लोग वो आर्मी का RSI में ही किया था और CDS had agreed to come and he finally could not come but he did send a very good message. And when the Southern Command Chief was there, Dheeraj Seth, there was also the Central Command Chief under which Lucknow he came, Ramgarh actually, that from Punjab regiment. So all of them actually spoke very highly, and in that book release function, I felt that to add a little more understanding, one could actually do a kind of a photo exhibit by taking out all the pictures in the book and creating posters out of it, and with the captions which are there in the book, and make a kind of a place where people, when they attend the book release, will also have a chance
to understand the book through the photographs and the captions. So that we prepared those huge 2.5 feet by 4 feet posters with hard cover, with the proposal, and took it from Kolhapur, and that was a huge success because people actually spent a lot of time reading those posters and understanding it. And I think, like we say today, a picture says more than any amount of words, and considering people's reading habit is actually on the decline, so I think this was a good way of showing people what the book was. So when we had those posters with us and we were going to have the book release in Kolhapur, we said here we can do something even better. We have the original objects from the war, and we have posters, we have the documents, we have his medals, we have the swords, we have his personal effects, we have his binoculars. So why not show the, especially children, younger generation of Kolhapur, the things which makes it all come alive. So that was the idea behind the exhibition, and it very clearly we could classify the things that we had in the house, you know, about the man, about Burma, about Korea, about NIFA. So the sections also suggested themselves very easily. किती मुलं आली? And I think over 2 days we managed to contact the schools and divide them into batches. So total of 1,000 I think definitely would have come over the 2 days. That is people, the school children, the NCC groups, the college children who came in organized groups. Common people. Common people I'm not counting, I'm just counting the school children. So another 500, 600 may have come from the common people. So I think that, and what we did was we created a video where Thorat Sahab describes the career of General, and after that takes a few items from the collection that we presented and explains about those collections, which makes that the exhibition come alive. So every group was first taken and shown this 13-14 minute video, and after the video was shown to them, they were brought down and shown the exhibition. So that made it all very popular, and the children got extremely enthusiastic, and they asked a lot of questions, but more than that they just realized. And then when we read the comments people had given, there was a uniform comment that we never knew the existence of such a man, and looking at all these things and looking at that video gave us a completely new insight. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आपल्याला. जी. तुमचे आजोबा E.C. पाटील या वाटलं, त्यांचं काही पण सगळ्यांसमोर मराठा समाजातला पहिला 10वी पहिला ग्रॅज्युएट, कृषी मंत्री, सक्सेसफुल करिअर, त्यांनी माझ्या आठवणी गेल्या, आणि ते पुस्तक तो काळ सांगतंय, फक्त त्यांच्या आठवणी सांगत नाही, तर तो काळ, त्या काळातल्या कस्टम्स, त्या काळातला समाज याच्याविषयी ते पुस्तक बोलतं, आणि ते वन ऑफ द मस्ट रीड पुस्तक आहे. जनरल थोरातांचं पुस्तक असंच त्यांचा काळ सांगतंय. ऑब्वियसली ते लष्करी करिअर त्यामुळं त्या गोष्टी थोड्या अधिक येत आहेत. तर त्या अर्थानं भारताचा किंवा महाराष्ट्राचा एक मोठा पट ह्या 2 पुस्तकातून पुढे येतं. आता बिंग 3rd जनरेशन ऑफ थोराट्स, आपण कधी लिहिणार? साहेब, मी कधी लिहिणार ह्याचं उत्तर अगदी स्पष्टपणे देऊ शकतो. ज्या दिवशी ह्या महालक्ष्मीनं ठरवला की ह्याला लिहायलाच पाहिजे, त्या दिवशी मी लिहीन. जोपर्यंत ह्याच्यावरून प्रेशर येत नाही तोपर्यंत लिहिणार नाही. नहीं, पर इनका 2 किताबें हैं ना अभी. हो है. हाँ, उसमें उनका जो डायरेक्ट कम्युनिकेशन और पर वही है जो सबसे डिफरेंट क्वालिटी फ्रॉम हिज ग्रैंडफादर और हिज फादर. द वे ही कैन टच यू स्ट्रेट and without any barriers, that is communicated in those 2 books. And anybody whom he comes across, or any person who listens to his speeches, for example this recent talk which he gave on the day of the book release about the 8 lessons he learned from his interaction and from his father, they have become, you know, everybody has reacted to me saying that was so direct, so straight, and it touched everybody. So I think that is his speciality. पण आपण असं द्या की ही आर अ मेंबर ऑफ द फॅमिली.
तुम्ही यांच्यावर प्रेशर आला ज्या दृष्टीने माझ्यावर प्रेशर आला मी प्रामाणिकपणे लिहीन. जनरल थोरात यांच्या माझी शिपाईगिरी या पुस्तकाविषयी आत्ताच आपण डॉक्टर यशवंतराव थोरात आणि सौ उषा थोरात यांच्याबरोबर चर्चा केली. हे ते पुस्तक आहे ज्याचं पुनर्प्रकाशन इंग्रजी संस्करणाचं पुण्यामध्ये आणि मराठी आवृत्तीचं कोल्हापूरमध्ये प्रकाशन झालं. हे पुस्तक महाराष्ट्रातल्या किंवा एकूणच ज्याला लष्करी परंपरा, स्वातंत्र्यानंतरचा लगतचा भारत की जो घडत होता भारत, त्या काळातल्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. त्याच्यासाठी हे वन ऑफ द मस्ट रीड पुस्तक असं म्हणता येईल. ते वाचकांनी अवश्य वाचावं. या पुस्तकावर प्रकाश टाकण्यासाठी किंवा थोरात साहेबांच्या काही अतिशय व्यक्तिगत अशा आठवणींना उजाळा देताना थोरात कुटुंबाने वेळ दिला, त्यासाठी मी सकलमच्या वतीनं थोरात साहेबांनी थोरात महाराज केला मनापासून धन्यवाद देतो. थँक्यू. धन्यवाद साहेब.